नमस्कार मित्रांनो, जीनियस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय. हे सेंट्रिपेटल आणि हे ॲक्सेलरेशन म्हणजे एखादी बॉडी जर वर्तुळावरून जर गोल फिरत असेल, या स्वरूपामध्ये एक बॉडी घेतली आपण आणि ही बॉडी एका वर्तुळावर अशा पद्धतीने जर गोल फिरत असेल तर त्या बॉडीला सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अशा प्रकारचे दोन फोर्सेस इथं काम करत असतात. मग हे जर दोन फोर्सेस जर काम करत असतील तर त्या ठिकाणी सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन सुद्धा काम करत असतो. तो सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन कशा स्वरूपाचा असतो आणि कशा पद्धतीने तो डिटरमाइन करायला पाहिजे, आपण त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया आपण सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय. तर प्रथमतः इथे पाहूया आपण की समजा अशा प्रकारची बॉडी जर वर्तुळ परिघावरून जर गोल फिरत असेल, सर्कम्फेरन्स जर गोल फिरत असेल, तर बॉडी ज्या ज्या पॉइंटला आहे त्या त्या पॉइंटला ती बॉडी अशा स्वरूपाची टॅन्जन्शियल डायरेक्शन असते तिच्या वेलॉसिटीची. मग तिच्या वेलॉसिटीची डायरेक्शन जर टॅन्जन्शियल असेल तर ती बॉडी जागा बदलल्यानंतर तिची प्रत्येक पॉइंटला तिची वेलॉसिटीची डायरेक्शन सुद्धा अशाच स्वरूपामध्ये या पद्धतीने असते. मग ही जर असेल तर आता सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन आपण इथं कसा डिटरमाइन करायचा तो आपण एका पॉइंटने आपण सविस्तररित्या पाहूया. ओके, तर प्रथम या स्वरूपाची अशी एक फिगर तुम्हाला या युनिटमध्ये अभ्यासावी लागणार आहे. तर प्रथम आपण पाहूया एका पॉइंटनुसार पाहूया मित्रांनो. तर चला, तर डिफाईन एक तुम्हाला की बोर्डासाठी कशा स्वरूपाचा क्वेश्चन विचारला जाईल तो इथे प्रथमतः सांगतोय आणि यावरच सीईटीसाठी असतील आणि किंवा नीटसाठी एमसीक्यू जे क्वेश्चन्स असतील, एमसीक्यू क्वेश्चन्स त्यामध्ये डिझाईन केलेले असतील, ती सुद्धा कशा स्वरूपाची पडतील ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे. तर मित्रांनो, डिफाईन सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन पहा, लक्षात घ्या. क्वेश्चन काय सांगितलं, डिफाईन सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन द्या. अँड डिराईव्ह इट्स एक्सप्रेशन फॉर पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम. समजा एखादा पार्टिकल असेल आणि तो पार्टिकल जर यूसीएम परफॉर्म करत असेल म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलवर सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन कशा स्वरूपाचा तयार होत असतो ते आपणास या पॉईंटमध्ये सविस्तररित्या पाहायचं आहे. ओके, आणि यानंतर याचं जो काही डेरिव्हेशन आहे, जे काही इक्वेशन असेल सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचं, ए बरोबर जे काही इक्वेशन येईल ते इक्वेशन सुद्धा आपण यामध्ये सविस्तररित्या पाहूया. ओके, आता पुढे काय सांगितलेलं याची डेफिनेशन अगोदर पाहूया मित्रांनो. काय सांगितले पहा, द ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम. लक्षात घ्या, एक पार्टिकल आहे आणि त्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन म्हटलंय. द ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल, एखाद्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन, पार्टिकल बघा, द ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम. तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि तो पार्टिकल जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्यावर जो काही ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असेल, द ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम. यूसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. तो कुणीकडे असतो म्हटलंय, सेंटरकडे असतो. समजा अशा प्रकारची जर बॉडी असेल, अशा प्रकारची जर एक सर्क्युलर पाथ असेल आणि या सर्क्युलर पाथून जर अशा प्रकारचा हा पदार्थ जर गोल फिरत असेल तर गोल फिरत असताना इथं जो काही ॲक्सेलरेशन सेंटरकडे अट्रॅक्ट होत असतो त्या ॲक्सेलरेशनला आपण सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन असे म्हणतो. ओके, मग हा जर सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन असेल आणि अशा प्रकारची बॉडी जर गोल फिरत असेल तर पुढे काय सांगितलेलं आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर अँड अलॉंग दी रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. अलॉंग द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ म्हटलंय म्हणजे ही जी काही रेडियस आहे, जी काही रेडियस आहे, या रेडियसद्वारे तो सेंटरकडे काम करत असतो. सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन ऑर रेडियल ॲक्सेलरेशन. यालाच आपण सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन किंवा रेडियल ॲक्सेलरेशन असे म्हणतो, बिकॉज इट इज डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर अँड अलॉंग दी रेडियस. आता एक पर्टिक्युलर फिगरच्या आधारे आपण इथं सविस्तररित्या पाहूया. एका पॉईंटने मी तुम्हाला सविस्तररित्या समजावून सांगणार आहे. आता इथं पहिला पॉईंट काय सांगतो तुम्हाला, कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम. समजा एक पार्टिकल आहे आणि तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ओके, कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम बट इन अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन. अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला.
मग घड्याळाच्या विरुद्ध दिशेला तो कसा काम करतो, तर या स्वरूपामध्ये हा दिस वन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, एक अशा स्वरूपाचा एक सर्क्युलर पाथ सांगितलेला आहे तुम्हाला. या सर्क्युलर पाथवर अशा प्रकारची एक बॉडी दिलेली आहे. मग या स्वरूपाची ही जर बॉडी असेल तर ही काय करते म्हटलं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अशा स्वरूपाची ती काय करत आहे, गोल फिरत आहे. मग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर गोल फिरत असेल तर पुढं काय येईल पहा. तर या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये गोल फिरते. आता पुढं सांगूया आपण. तर देन बॉडी जर ए पॉईंटला असेल आणि बॉडी जर ए पासून जर बीला जात असेल तर ए पासून बीला जाईपर्यंत ही बॉडी इथं काहीतरी एक अँगल डिस्प्लेस करत असते. मग इथं जो काही अँगल डिस्प्लेस करत असेल परंतु सर्कम्पेरन्सवर मात्र डेल्टा एक्स इतकं डिस्टन्स ती सर्कम्पेरन्सवर कव्हर करत असते. परंतु याचा जो काही सेंटर आहे या सेंटरशी याने जो काही या दोन पोझिशनने जो काही अँगल तयार केलेला आहे तो अँगल मात्र डेल्टा थीटा या ठिकाणी आपण एक्सप्रेस करत असतो. मग आता पुढे काय सांगायचे तुम्हाला यामध्येच, तर पहा, व्हेन पार्टिकल मूव्ज फ्रॉम पॉइंट ए टू द पॉइंट बी. आता सांगितलं तुम्हाला पार्टिकल कुठून जातो म्हटलंय, व्हेन पार्टिकल मूव्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, म्हणजे ए पासून पार्टिकल बी ला जात असतो. मग ए पासून बी ला जर जात असेल तर इथं पहा पॉइंट ए टू बी इन स्मॉल टाइम इंटरवल डेल्टा टी. एक छोटासा टाइम लागतो म्हटलंय, एक स्मॉल टाइम इंटरवल, म्हणजे जो 1 सेकंद असेल 2 सेकंद असेल काही तर असेल. पण पार्टिकल कुठून, पार्टिकल अशा स्वरूपामध्ये ए पासून बी ला जाण्यासाठी त्याला जो काही टाइम लागतो तो स्मॉल इंटरवल ऑफ टाइम वी हॅव कन्सिडर्ड ॲज डेल्टा टी थ्रू अँड अँगल डेल्टा थीटा. कितीच्या अँगलमधून तो पुढे सरकतो म्हटलंय, तर धिस अँगल इज द डेल्टा थीटा. इथं डेल्टा थीटा दिलेलं आहे. आणि लेट अर्क ए बी, अर्क म्हणजे वर्तुळ कंस सांगितलेला आहे मित्रांनो तुम्हाला. अर्क ए बी हा जो अर्क सांगितलेला आहे एवढा अर्क ए बी हा किती सांगितलं तुम्हाला, दॅट अर्क इज द डेल्टा एक्स. म्हणजे इथं जो काही सेंटरशी अँगल जो काही त्याने अँगल तयार केलेला आहे दॅट अँगल इज द डेल्टा थीटा. जी काही रेडियस आहे ही रेडियस आहे आर आहे. इथं सांगितलेलं तुम्हाला काय सांगितलेलं, लेट ओ बी दी सेंटर ऑफ सर्कल. इथं जो काही सर्कल सांगितलेला सर्कलचा सेंटर काय सांगितलं तुम्हाला, ओ, अँड आर बी दी रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. मग आर जर त्याची रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ असेल आणि तो जर वर्तुळ परिघावरून फिरत असताना त्याचं ए पासून बी ला जात असताना त्याने अँगल डेल्टा थीटा तो कव्हर करतो आणि सर्कम्पेरन्सवर डिस्टन्स मात्र डेल्टा एक्स इतका तो कव्हर करत असतो. ओके, आता पुढे काय सांगितलं तुम्हाला यामध्येच, तर पहा, वेक्टर ए पी अँड वेक्टर बी क्यू. इथं वेक्टर आहे बरं का, इथं वेक्टर ए पी अँड वेक्टर बी क्यू रिप्रेझेंट डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट पॉइंट ए. आता इथं सांगितलं तुम्हाला हा ए पॉईंट दिलेला आहे, तर ए पॉईंटवरून जर अशा स्वरूपाची ही त्याची डायरेक्शन आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग ही जर डायरेक्शन असेल तर पुढे काय सांगितलं तुम्हाला, दिस इज द डायरेक्शन, आणि या पॉईंटची ही अशा स्वरूपाची ही डायरेक्शन असेल. म्हणजे या दोन्ही ठिकाणचे ह्या जर दोन स्वरूपाच्या जर डायरेक्शन असतील तर आता पुढे काय सांगू शकतो आपण यामध्येच, तर पहा, तर देन मॅग्निट्यूड and magnitude of velocity of a particle at point A and at point B respectively. म्हणजे AP इथं पहा लक्षात घ्या, वेक्टर AP and वेक्टर BQ. वेक्टर AP is as this points, as this position, and वेक्टर BQ is at this position. म्हणजे या ठिकाणची त्यांची काय सांगितलं तुम्हाला, पॉईंट ए आणि बी ठिकाणची त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड इथं सांगितलेली आहे. ओके, आणि म्हणून ड्युरिंग युसीएम डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजे एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर परफॉर्म करत असताना काय होईल म्हटलंय, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल चेंजेस बाय टाइम, देन पार्टिकल पजेस लिनियर ॲक्सेलरेशन. आणखी एकदा पहा, तर पार्टिकलला काय असतो म्हटलं, आणखी एकदा पहा, ड्युरिंग युसीएम डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल चेंजेस बाय टाइम. डायरेक्शन त्याची बदलत जाते. कशी बदलत जाते, पार्टिकल समजा जर इथं असेल तर इथं डायरेक्शन आहे अशा स्वरूपामध्ये जातो. पार्टिकल नंतर जर या पॉईंटला असेल तर या ठिकाणची डायरेक्शन त्याची अशी बदलते. म्हणजे पार्टिकल जागा बदलली की त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन सुद्धा बदलत असते. आणि मग बदलत असेल तर पुढे काय सांगितलं, चेंजेस बाय टाइम म्हटलं, वेळेबरोबर त्यामध्ये बदल होत जातो. आता इथं आपण पाहत आहेत त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे त्याची जी काही दिशा आहे ती दिशा आपण इथं पाहतच आहोत. देन पार्टिकल पजेसेस लिनियर ॲक्सेलरेशन, आणि त्या पार्टिकलला एक लिनियर ॲक्सेलरेशन आपणास पाहायला मिळत असतो.
मग आता पुढे काय सांगितले तुम्हाला, तर अशा स्वरूपामध्ये इथं जो काही अँगल आहे तो एक एक पॉईंटने आपण पुढे पाहणारच आहोत, तर त्या पॉईंटनुसार आपण तिथे पाहूया. ओके, मग आता इथं काय सांगितलं पहा, ड्रॉ BS वेक्टर BS इज इक्वल्स टू वेक्टर AP. वेक्टर BS म्हटलंय तो किती आहे, तर दॅट वेक्टर BS ड्रॉ करा म्हटलंय, पण तो किती असला पाहिजे, दॅट वेक्टर इज इक्वल्स टू वेक्टर AP. AP इतका तो ड्रॉ केला पाहिजे, हा AP आहे. हे दोन्ही कसे असले पाहिजेत, सेम असतील. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, देन जॉईन SQ. म्हणजे इथं सांगितलं तुम्हाला हा S आणि Q हे दोन्ही काय करायचे, तुम्हाला इथे जॉईन करून घ्यायचे. मग हे जर तुम्ही दोन्ही जर जॉईन करून घेत असाल तर आता काय होईल पहा इथे, तर देन अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर्स, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर्स, लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर्स तुम्हाला माहिती आहेत, वेक्टर ॲडिशन असेल, वेक्टर सबस्ट्रॅक्शन असेल, तर त्यानुसार मग आता काय येतो इथे, तर वेक्टर BS प्लस वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर BQ. आता BS कुठे आहे, तर दिस वन इज दी BS, हा सांगितलेला तुम्हाला इथला हा BS आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणचा हा जर BS असेल प्लस SQ, तो कुठे आहे तो SQ, दिस इज दी SQ. ओके, विच इज इक्वल्स टू वेक्टर BQ. ओके, तर अशा स्वरूपामध्ये जो ॲडिशन तुम्हाला सांगितलेलं आहे, तर वेक्टर BS प्लस वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर BQ आहे. म्हणून मग आता पुढं, तर आताच तुम्हाला सांगितलं होतं BS इज इक्वल्स टू AP सांगितलेलं आहे. मग BS इज इक्वल्स टू जर AP असेल तर दॅट वेक्टर BS इज इक्वल्स टू आपण काय घेऊ शकतो पहा, तर इथे पहा, तर जस्ट मॉडिफाय आहे काय, तर वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर SQ इज इक्वल्स टू हा BQ आणि हा जो BS येतो इकडे तो मायनसमध्ये, म्हणजे वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर BQ मायनस वेक्टर BS आहे. पण मायनस वेक्टर BS जरी असला तर BS म्हणजे किती सांगितलेलं आहे मी तुम्हाला इथे, तर दॅट BS इज इक्वल्स टू वेक्टर AP आहे. म्हणून इथं आपण AP ची किंमत इथं आपण ठेवून देऊया. ओके, मग AP जर आपण इथे जर ठेवून दिला तर वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर BQ मायनस वेक्टर AP आहे. आणि म्हणून दॅट वेक्टर BQ मायनस वेक्टर AP म्हणजेच काय, दॅट इज द चेंज इन वेलॉसिटी, त्याच्या वेगामध्ये होत असणारा बदल, म्हणजे वेलॉसिटी ॲट पॉईंट A अँड वेलॉसिटी ॲट पॉईंट B या दोन्हीमध्ये घडून येणारा हा बदल आहे. मग हा बदल कसा येतो, तर दिस चेंज इज ॲज लाईक दिस वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर SQ इज इक्वल्स टू वेक्टर डेल्टा V आहे. मग वेक्टर डेल्टा V असेल तर आता आपण याला इक्वेशन नंबर 1 देऊया. हे इक्वेशन तुम्ही थोडंसं आवर्जून लक्षात ठेवा, हा पुढं उपयोगाला आहे. म्हणून द अँगल बिटवीन टू लाईन इज इक्वल टू द अँगल बिटवीन दिअर नॉर्मल ड्रॉन. म्हणजे ही कंडिशन लक्षात ठेवा. या कंडिशनमध्ये काय सांगितलं, अँगल बिटवीन टू लाईन इज इक्वल्स टू किती, इक्वल्स टू द अँगल बिटवीन दिअर नॉर्मल ड्रॉन, जो काही नॉर्मल ड्रॉ केलेले त्यांच्या दरम्यानचा अँगल इतका असतो. मग आता इथं काय दिलंय, तर मेजर अँगल SBQ. आता कुठे येतो SBQ, तर दिस SBQ इज इक्वल्स टू हा SBQ या स्वरूपामध्ये हा इथं ट्रायंगल अँगल दिलेला आहे, हा अँगल हा SBQ. मग हा SBQ इज इक्वल्स टू मेजर अँगल AOB. कुठे येतो A, हा O आणि हा B, अशा पद्धतीचा हा ट्रायंगल आहे. आणि इथला या स्वरूपाचा हा अँगल दिलेला आहे. तर या दोन्ही अँगलचा जर विचार केला आपण, तर मेजर अँगल SBQ इज इक्वल्स टू मेजर अँगल AOB विच इज इक्वल्स टू डेल्टा थीटा. म्हणजे हा सुद्धा डेल्टा थीटा आहे आणि हा सुद्धा डेल्टा थीटा येतो. मग दोन्ही जर डेल्टा थीटा येत असतील तर पुढे काय सांगता येईल, तर देन सपोज डेल्टा थीटा इज स्मॉल अँगल. तो केस कसा असतो म्हणून सांगितलं तुम्हाला, स्मॉल अँगल आहे. कारण का, तो वर्तुळ परिघावरून जात असताना तुम्हाला इथे जे सांगितलंय मी, सर्कम्फरन्सवर तो मुवमेंट होत असताना तुम्हाला लक्षात यावं म्हणून हा अँगल मी मोठा दाखवलेला आहे. पण इट इज व्हेरी स्मॉल, इट इज व्हेरी स्मॉल. आणि तो व्हेरी स्मॉल असल्यामुळे थोडा अँगल डिस्प्लेस करण्यासाठी त्याला लागणारा टाइम आपण किती गृहीत धरलेला आहे, डेल्टा टी असं गृहीत धरलेलं आहे. मग डेल्टा टी जर टाइम असेल तर पहा, अँगल डेल्टा टी असेल, सॉरी लागणारा टाइम हा डेल्टा टी असेल तर डिस्प्लेस केलेला अँगल सुद्धा किती असेल, डेल्टा थीटा असेल. म्हणून इथं डेल्टा थीटा इज स्मॉल अँगल. दॅट अर्क AB कॅन बी अझ्युम्ड ॲज स्ट्रेट लाईन, सपोज दॅट लेंथ डेल्टा एक्स.
आणि म्हणून इथं जो काही हा अँगल डेल्टा एक्स इथं जो सांगितलं तुम्हाला, जो काही सर्कमफेरन्सवर कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कसं गृहीत धरले, जर डेल्टा थीटा जर स्मॉल असेल तर त्या सर्कमफेरन्सचा डिस्टन्स हे आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर करत असतो. मग स्ट्रेट लाईन जर कन्सिडर केला असेल तर एक ॲज लाईक ट्रायंगल तयार होतो. मग तो ट्रायंगल कसा असेल तर हा ट्रायंगल या स्वरूपामध्ये आपण इतर ही पुढची स्टेप पाहू शकतो. तर काय, फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल SBQ. आता कुठे येते AOB, तर दिस वन इज दी A, दिस इज दी O आणि दिस इज दी B. AOB हा झाला एक ट्रायंगल. मग हे हा जर एक ट्रायंगल होत असेल AOB, हा AOB या स्वरूपाचा एक ट्रायंगल झाला इथे. ओके, आणि दुसरा कोणता आहे तर सेकंड वन इज दी SBQ, हा सेकंड ट्रायंगल झाला. पण हे कसे आहेत म्हटलंय, द SBQ आर सिमिलर. सिमिलर म्हणजे मराठीमध्ये जर विचार केला आपण, मराठीमध्ये याला आपण समरूप असे म्हणतो. समरूप आणि एकरूप या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. एकरूप म्हणजे तंतोतंत मिळते जुळते असणारे, त्यामध्ये कसल्याच प्रकारचा फरक नाही. आणि समरूप म्हणजे त्याच्या सारखा. जसं आपण म्हणतो जुळे असणे आणि सख्खे बहीण भाऊ असणे किंवा भाऊ भाऊ असणे, त्यांच्या डोळ्यामध्ये एक साम्य येत असतो पण तंतोतंत नसतो, म्हणून त्याला आपण सिमिलर असे म्हणतो. आणि कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप म्हणतो आपण त्याला. कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप आणि सिमिलर म्हणजे समरूप. तर हे दोन त्रिकोण कसे आहेत म्हटलं, इथं सिमिलर आहेत. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत सारख्या स्वरूपामध्ये. दॅट टू ट्रायंगल्स आर ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल SBQ. ओके, आता पुढे काय येतं, आता यानंतरचा पुढचा पॉईंट काय सांगतो आपण, तर वेक्टर वेक्टर SQ डिवायडेड बाय वेक्टर AB इज इक्वल्स टू वेक्टर BS डिवायडेड बाय वेक्टर OA. इथं वेक्टर आहे, लिहिण्यामध्ये थोडंसं सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. तर वेक्टर SQ डिवायडेड बाय वेक्टर AB इज इक्वल्स टू वेक्टर BS डिवायडेड बाय वेक्टर OA आहे. मग आता या ठिकाणचे त्यांच्या आपण किमती ठेवून देऊ. तर काय येतील किमती, तर SQ हा अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे. SQ म्हणजे इट इज दी चेंज इन व्हेलॉसिटी ॲट पॉईंट A अँड ॲट पॉईंट B आहे. म्हणून दिस इज दी चेंज इन व्हेलॉसिटी डेल्टा V आहे. आणि AB म्हणजे हा सर्कमफेरन्सवर त्याने कव्हर केलेला डिस्टन्स, दॅट इज डेल्टा X आहे. मग हा जर डेल्टा X असेल तर अशा स्वरूपाचा हा डेल्टा X झाला. मग हा डेल्टा X आणि इथं BS, वेक्टर BS हा झाला BS, दिस इज दी वेलॉसिटी. आणि वेक्टर OA काय आहे, तर वेक्टर OA इट इज दी रेडियस. ही काय आहे, रेडियस आहे. म्हणून यांच्या जर किमती आपण जर या स्वरूपामध्ये जर ठेवून दिल्या तर पुढे काय होतं पहा, तर नेक्स्ट इक्वेशन इज डेल्टा V इज इक्वल्स टू V इंटू डेल्टा X डिवायडेड बाय R. हे इक्वेशन तयार होतं. ओके, मग डिवाइड ऑन बोथ साइड बाय द डेल्टा T. तर या साईडला सुद्धा डेल्टा T ने तुम्हाला डिवाइड करावं लागेल आणि या साईडला सुद्धा डेल्टा T ने आपण डिवाइड केलं. जर दोन्ही साईडला जर डेल्टा T ने जर डिवाइड करत असाल तर नो प्रॉब्लेम. मग दोन्ही साईडला आपण डेल्टा T ने जर डिवाइड केला तर काय येतं पहा, तर डेल्टा V डिवायडेड बाय डेल्टा T इज इक्वल्स टू V बाय R इंटू डेल्टा X बाय डेल्टा T आहे. म्हणजे हा जो V बाय R आहे, हा जो V बाय R आहे हा सेपरेट झाला. मग हा जर V बाय R सेपरेट केला आणि डेल्टा X बाय डेल्टा T जर असेल तर आपण थोडंसं बेसिकला जाऊया. एक मुळामधल्या सूत्र जे सांगितले तुम्हाला वेलॉसिटीचे आणि डिस्प्लेसमेंटचे वगैरे, ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आणि वेलॉसिटीचं इक्वेशन, हे जो दोन इक्वेशन तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर समजून घेतले तर तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल. तर इथे काय सांगितलेलं आहे, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दिस इज द डेल्टा V बाय डेल्टा T. तर डेल्टा V बाय डेल्टा T आणि इथे डेल्टा X बाय डेल्टा T या दोन्हीचं इक्वेशन आपण थोडंसं एक थोडासा बदल करूया आपण. तर काय इथे डेल्टा T लिमिट एक्सटेंड्स टू 0, दॅट इज डेल्टा V बाय डेल्टा T इज इक्वल्स टू डेल्टा T लिमिट एक्सटेंड्स टू 0, दॅट इज V डिवायडेड बाय R इज ॲज इट इज. आणि म्हणून दॅट डेल्टा X बाय डेल्टा T आहे. मग आता आपण जर इथं लिमिट अप्लाय केल्यानंतर पुढची येणारी स्टेप असेल दॅट डेल्टा T लिमिट एक्सटेंड्स टू 0, डेल्टा V बाय डेल्टा T इज इक्वल्स टू V बाय R. ओके, आता ह्या कशा आहेत, ह्या मोठ्या टर्म्स आहेत, पण या जे छोट्या टर्म्स आहेत फक्त यांना आपण डेल्टा X बाय डेल्टा T यालाच आपण स्मॉल व्हॅल्यूलाच आपण इथे लिमिट अप्लाय होतो. मग स्मॉल व्हॅल्यूला इथं जर लिमिट अप्लाय केला असता डेल्टा X बाय डेल्टा T येईल. मग आता पुढची स्टेप काय असेल यामधली, तर पुढची स्टेप या स्वरूपामध्ये असेल तर dV बाय dt. आपण लिमिट अप्लाय केल्यानंतर dV बाय dt ही स्टेप येते.
मग डी व्ही बाय डी टी जर येत असेल तर दॅट इज इक्वल्स टू व्ही बाय आर आहे. व्ही बाय आर दिस इज डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. पण मित्रांनो आपल्याला सर्रास माहिती आहे तर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. velocity change in velocity with respect to time, that is the acceleration, and the change in displacement with respect to time, that is called as velocity. म्हणून ॲक्सलरेशनचं आणि वेलॉसिटीचे हे जो दोन इक्वेशन तुम्ही जर इथं जर ठेवलात तर तुम्हाला अशा प्रकारचं, बट वी नो डी व्ही बाय डी टी इक्वल्स टू ए इज द ॲक्सलरेशन आणि डेल्टा एक्स बाय डेल्टा टी इज द वेलॉसिटी. मग ह्या जो दोन टर्म जर आपण जर इथे जर ठेवून दिलात तर पुढची टर्म काय येईल तुम्हाला, तर दॅट इज द, इथं लक्षात घ्या इथं काय केलंय आपण, तर हे डी व्ही बाय डी टी दिस वन इज दी ए, इथं लिहूया वाटल्यास आपण डी व्ही बाय डी टी इज इक्वल्स टू ए. ओके, दॅट इज व्ही बाय आर. ओके, आणि पुन्हा काय येतो इनटू हा जो इथे दिलेला तुम्हाला डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, दिस इज ऑल्सो व्ही, दिस इज दी व्ही. आणि म्हणून या दोन्हीचा गुणाकार केला तर दिस इज दी व्ही बाय व्ही स्क्वेअर बाय आर ही टर्म येते. म्हणजे दिस इज दी सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. तर अशा स्वरूपामध्ये सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन डिटरमाइन आपण करू शकतो. आता पुढे काय सांगितलं आणखी यामध्ये, बट वी नो व्ही इक्वल्स टू आर ओमेगा, हे अगोदर सांगितलं तुम्हाला व्ही इक्वल्स टू आर ओमेगा असेल. जर व्ही इक्वल्स टू आर ओमेगा असेल तर ए इक्वल्स टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग आर अँड दिस आर स्क्वेअर गेट कॅन्सल, रिमेन ओनली ए इज इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर, दिस वन. म्हणून मित्रांनो अशा स्वरूपामध्ये एकमेकावर आधारित असणारे हे इक्वेशन्स आपण स्टेप बाय स्टेप पूर्णतः सोडवू शकतो. मग आता पुढे काय सांगितलं, दॅट इज ए इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर. ओके, मग आर ओमेगा स्क्वेअर या पद्धतीने दिला. मग ओमेगा बरोबर तुम्हाला माहितीच आहे, तर ओमेगा बरोबर काय आहे, तर दिस ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी आहे. बरोबर आहे. मग ओमेगा स्क्वेअर असेल तर 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर येईल. आणि म्हणून येणारे इक्वेशन या स्वरूपामध्ये तुम्ही लिहू शकाल. काय लिहू शकाल, तर दिस वन इज दी आर इंटू 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणून ए इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर, हे सुद्धा कॉमन इक्वेशन येईल. पण यालाच आपण, हे झाले MCQ साठी, मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी, आणि जे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे आहेत त्या एक्झाम्पलसाठी सुद्धा आपण हे लिहू शकता. बट वी नो पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. मग पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी असेल तर दॅट कॅपिटल टी इज इक्वल्स टू 1/n आहे. मग कॅपिटल टी इक्वल्स टू 1/n असेल तर इथे ए इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर आर इंटू एन स्क्वेअर येईल. बरोबर आहे. अशा स्वरूपामध्ये, आणि म्हणून जर तुम्हाला इक्वेशन जर आपण तयार केलं तर ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर या स्वरूपामध्ये येईल. तसे ए इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर येईल, किंवा ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा स्क्वेअर येईल. तर ह्या सगळ्या टर्म्स तुम्ही स्पेशली इथं आपण ह्या पूर्णतः लिहू शकता. व्यवस्थितरित्या लिहून घ्या वाटल्या अशा पूर्णतः. आणि यांच्या आधारे तुम्हाला प्रॉब्लेमसाठी जे काही MCQ असतील, MCQमध्ये जे नीट जीसाठी जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नामध्ये हेच इक्वेशन तुम्हाला या स्वरूपात असेल, A1 बाय A2 इज इक्वल्स टू N1 स्क्वेअर बाय En2 स्क्वेअर. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर, आणि जर हा टी जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल इथे जर येत असेल तर ए इज या स्वरूपात इथे देऊया, A1 बाय A2 इज इक्वल्स टू, दिस इज दी T2 स्क्वेअर बाय T1 स्क्वेअर. इन्व्हर्स आहे, इन्व्हर्स रिलेशन आहे. त्यानंतर इथं आपण असे वेगवेगळे इक्वेशन्स तुम्ही तयार करू शकता, किंवा आणखी एक इक्वेशन A1 बाय A2 इज इक्वल्स टू ओमेगा 1 स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा 2 स्क्वेअर. तर मित्रांनो अशा पद्धतीचे MCQ मध्ये सुद्धा हे तुम्हाला इक्वेशन्स विचारले जातील, आणि एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी सुद्धा या स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. याला लाईक करायला मात्र विसरू नका, कारण का तुमचं लाईक हे माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. म्हणजे एखादा पार्टिकल जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल तर त्यावर जो काही ॲक्सेलरेशन क्रिएट होत असतो तो ॲक्सेलरेशन डिटरमाइन करण्यासाठीचे हे एक इक्वेशन झालं. ओके, आता पुढे काय, दिस एक्सप्रेशन कॅन बी मॉडिफाईड ॲज, कसं हे पहा, हे दिलंय मी तुम्हाला आत्ताच. मग यामध्ये काय दिलंय,
तर यामध्ये असं सांगितलं ए इज इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर. ए इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर जर असेल तर बट वी नो काय असेल तर आर ओमेगा इज इक्वल्स टू व्ही आहे. मग आर ओमेगा इक्वल्स टू व्ही असेल तर इथं काय करावं लागेल तुम्हाला तर आर ओमेगा इंटू ओमेगा. बरोबर आहे. मग आर ओमेगा म्हणजे काय आहे व्ही आहे म्हणून ए इज इक्वल्स टू व्ही ओमेगा. मग याही पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. म्हणून मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आता पुढं आणखी काय सांगायचं आहे. धिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. हे लक्षात घ्या. लिनियर व्हेलॉसिटी आणि हा सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आणि इथं दिलेला हा तुम्हाला म्हणजे अशा अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या संदर्भाची रिलेशनसुद्धा आपणास या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर हा 12च्या सिलेबसचा व्हिडिओ आहे. निश्चितच तुम्हाला आवडला असेल. याला काही अडचणी असतील तर निश्चितच मला कॉमेंट करून आपली अडचण माझ्यापर्यंत सांगू शकता. लागलीच आपण नवीन व्हिडिओमध्ये लागलीच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो. धन्यवाद.